नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे व्रत हरितालिका व्रत। मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी जी पूजा पद्धत सांगतेय किंवा जी माहिती देतेय ती सर्वसाधारण पद्धत आहे, पण लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी गावागावात घराघरात या पूजेमध्ये थोडासा फरक असू शकतो। जसे की काही ठिकाणी मूर्ती मातीची करतात, तर काही ठिकाणी वाळूची, तर कुठे फक्त पार्वतीची मूर्ती बसवतात, तर कुठे शिव पार्वती दोघांची बसवतात। तसेच उपवास करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत। काही स्त्रिया निर्जल उपवास करतात, तर काही फलाहार घेतात। मैत्रिणींनो, तुमच्या भागात जर काही विशेष परंपरा पाळली जात असेल किंवा पूजेची काही खास पद्धत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यामुळे हा व्हिडिओ फक्त माझी माहिती न राहता आपली सगळ्यांची एकत्रित माहिती बनेल। आता आपण मूळ माहिती पाहूया। हरितालिका हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका किंवा अविवाहित मुली इच्छित वर प्राप्त व्हावा यासाठी करतात। हरितालिका या शब्दाचा अर्थ हर म्हणजे अपहरण, तालिका म्हणजे सखी, देवी पार्वतीची सखी तिला जंगलात घेऊन गेली होती म्हणून त्याला हरितालिका व्रत म्हणतात। हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आहे। हरितालिका व्रताची कथा अशी आहे की पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारद मुनींच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला। परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन। इतक्यावरच देवी पार्वती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून निघून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली। त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते। पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि कडकडीत उपवास करून जागरण केले। तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून देवी पार्वतीचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे। थोडक्यात या व्रतामागील आशय असा आहे की शिव पार्वती किंवा उमा महेश्वर हे जगताचे माता पिता म्हणून ओळखले जातात। स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मिळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे, म्हणून आपण या तत्वाचे पूजन करतो। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला म्हणजेच व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठावे, स्नान करून पूजास्थळ स्वच्छ करावे आणि त्या ठिकाणी केळीच्या पानांचे खुंट लावावे। नदीतील वाळू स्वच्छ करून मग त्यापासून शिवलिंग बनवले जाते। 5 सखी त्याच वाळूपासून काढल्या जातात। काही ठिकाणी सखी आणि पार्वती आणून त्यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याची पद्धत प्रचलित आहे। पूजेसाठी लागणारे साहित्य: या पूजेसाठी बेलपत्र, शुभ्र फुले, 16 प्रकारच्या पानांच्या पत्री, बांगड्या, काजळ, कुंकू, अष्टगंध, तांदूळ, तूप, तेल, पंचामृत, नारळ, सुपारी, वाळूचे शिवलिंग, रांगोळी, लाल वस्त्र, गंगाजल एवढे साहित्य लागते। पूजा करण्याची सुरुवात गणेश पूजनाने करावी। नंतर शिवपार्वतीला अभिषेक करावा। देवी पार्वतीला सौभाग्याची सामग्री जसे की मंगलसूत्र, कुंकू, बांगड्या, वस्त्रे अर्पण करावी। शिवलिंगावर पानांच्या पत्री, फुले वाहून हरितालिका व्रत कथा ऐकावी किंवा पठण करावी आणि त्यानंतर आरती करून नैवेद्य अर्पण करावा। त्या दिवशी अखंड उपवास पाळावा। शक्य नसल्यास केवळ फलाहार करावा। रात्री जागरण करावे व दुसऱ्या दिवशी शिवलिंगाचे किंवा मूर्तीचे विसर्जन स्वच्छ पाण्यात करावे आणि उपवास सोडावा। तुमच्या माहितीस्तव सांगू इच्छिते की या व्रताचे वर्णन व्रतराज या ग्रंथामध्ये दिलेले आहे। हरितालिका व्रताचे काही नियम आहेत, जसे की हे व्रत शास्त्रानुसार एकदा सुरू केले की आजन्म पाळावे, मध्येच बंद करू नये। व्रत निर्जल म्हणजे पाणी न घेता उपवास केला जातो, पण आरोग्याच्या दृष्टीने फलाहारही स्वीकारता येतो। त्याचबरोबर काही महिलांना शंका असते की ज्यांचे पती हयात नाहीत त्या स्त्रिया हे व्रत करू शकतात का? तर शास्त्रानुसार या स्त्रिया फक्त पूजा करू शकत नाहीत, पण उपवास करू शकतात, मंदिरात जाऊ शकतात आणि जपनाम नक्कीच करू शकतात। या दिवशी घरातील वातावरण शांत ठेवावे। व्रताच्या दिवशी राग, वाद, आळस टाळावा। प्रत्येक वर्षी व्रताच्या दिवशी पूजाविधी न चुकता करावा व हरितालिकेची कथा जरूर ऐकावी किंवा सांगावी। हरितालिका व्रत म्हणजे भक्ती, निश्चय आणि श्रद्धेची मूर्ती। पार्वती मातेने जिथे अपार भक्तीने शिवशंकरांना पती म्हणून मिळवले। नारी शक्तीच्या, देवभक्तीच्या आणि निष्ठेच्या विजयाची ही कहाणी आजच्या स्त्रियांना प्रेरणा देते। म्हणून मैत्रिणींनो, स्वप्न मोठं ठेवायचं, प्रयत्न न चुकता करायचे आणि देवावर अखंड विश्वास ठेवायचा।
हरितालिका व्रत साजरा करणाऱ्या प्रत्येक महिलेला अखंड सौभाग्य, सुख समृद्धी आणि जीवनात उत्तम जोडीदार लाभो हीच मंगल कामना. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या इथे हरितालिका कशी केली जाते, काही वेगळं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.